एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. नवरा 33 वर्षाचा होता तर बायको 30 वर्षाची होती. दोघा जणांचं लग्न 8 वर्षापूर्वी झालं होतं. सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं. पण मात्र ती जी बायको आहे ती शिक्षिका होती, ट्युशन टीचर होती आणि वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची ट्युशन ती घरीच घेत होती. मग नवरा कामाला जात असल्यामुळं बायकोला घरी एकटीला करमत नसल्यामुळं ती काय करायची, ट्युशन घ्यायची आणि तिच्याकडं पोरं ट्युशनला यायचे, काही पोरी सुद्धा ट्युशनला यायच्या आणि अशा पद्धतीनं सगळं काही सुरळीतपणानं चालायचं. पण मात्र जेव्हा त्या महिलेकडं एक तरुण ट्युशनसाठी येत होता, जो 20 वर्षाचा होता, ही महिला शिक्षिका त्याला एकट्याला थांबवून घ्यायची. मी तुला समजावून सांगते, तुझा चांगला अभ्यास करते असं म्हणून ती त्याला एकट्यालाच थांबवून घ्यायची. आणि जेव्हा काही विद्यार्थी गेले तेव्हा त्या विद्यार्थ्यासोबतच नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न करायचे, त्याला आवळू आवळू धरायचे, त्याला चिटकू चिटकू बसायची. आता हे सगळं करत असताना तो 20 वर्षाचा तरुण सुद्धा उत्तेजित होत होता आणि त्या महिला शिक्षिकासोबत सगळं काही करायला तयार होत होता. बघता बघता त्या शिक्षिकेचा आणि त्या विद्यार्थ्याचा दोघा जणांचा प्रकार घरामध्ये सुरू झालेला होता. बऱ्याच दिवस या सगळ्या प्रकरणाची माहिती कोणाला नव्हती. मात्र जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या महिला शिक्षिकेच्या नवऱ्याला समजली तेव्हा मात्र घडलं होतं आणि दडलं होतं. एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ही आहे चंदीगड मधील मौनी जागरण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. तारीख आहे 22 जुलै 2026 ची. 22 जुलै 2026 रोजी या ठिकाणी राहणारा जो 33 वर्षीय पुरुष आहे, त्या महिला शिक्षिकेचा नवरा आहे, त्यानं घरामध्ये वरच्या मजल्यावर छताला गळपास लावून आत्महत्या केली होती. कारण की त्याचा भाऊ जेव्हा त्याच्या घरी आला होता, त्याच्या भावाचा शोध घेत होता, तेव्हा छताला लटकलेल्या अवस्थेमध्ये त्याचा मृतदेह दिसला होता. आता त्याच्या भावाने त्याला तात्काळ त्या ठिकाणावर उतरवलं, आरडाओरडा केला, लोक जमा झाले, तात्काळ जवळच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. डॉक्टरांनी तपासलं आणि त्या पुरुषाला मृत घोषित केलं. आता ही आत्महत्या असल्यामुळे, आकस्मात मृत्यूची नोंद असल्यामुळं हे प्रकरण जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये गेलं. पण मात्र पोलीस ठाण्यामध्ये प्रकरण गेल्यानंतर तो जो मृत्युमुखी पडलेला व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या भावानं पोलीस ठाण्यामध्ये घडलेलं सगळं प्रकरण सांगितलं. त्यानं सांगितलं की त्याच्या भावानं जी आत्महत्या केली त्या आत्महत्या करण्याला कारणीभूत त्याची बायको कोमलच आहे. कारण की कोमलचं तिच्याच एका विद्यार्थ्यासोबत नको तसे संबंध आहेत, नको तशी या दोघांनी आत्तापर्यंत केलेलं आहे आणि ह्या दोघांच्या प्रकरणाला कंटाळूनच त्यानं आत्महत्या केलेली आहे. जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांनी तपास चालू केला तेव्हा समजलं की हा जो 33 वर्षीय व्यक्ती आहे ज्यानं आत्महत्या केली आहे आणि त्याची जी बायको आहे कोमल, या दोघा जणांचं लग्न 8 वर्षापूर्वी झालेलं होतं. लग्नानंतर सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं, सुखाचा संसार सुद्धा चालू होता आणि यांना एक मुलगी सुद्धा झाली होती. ती मुलगी 6 वर्षाची आहे. आता सगळं काही सुरळीतपणानं चालू असताना ही कोमल घरामध्ये ट्युशन घेत होती आणि तिच्याकडं शिकण्यासाठी एक सनी नावाचा 20 वर्षीय तरुण विद्यार्थी तिच्याकडे येत होता. मग जेव्हा जेव्हा घरी कोणी नसायचं तेव्हा ती महिला त्या तरुणासोबत नको ते कृत्य करायची. घरामध्येच दोघा जणांचा कार्यक्रम चालू व्हायचा आणि ह्या सगळा प्रकार हळूहळू आजूबाजूच्या लोकांना समजायचा. मग लोकांना समजल्यानंतर त्यांनी त्या महिलेला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ही गोष्ट नवऱ्याला कळाली तेव्हा नवऱ्यानं सुद्धा बायकोला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण मात्र बायको नवऱ्याचं काही केल्या ऐकून घेत नव्हती, त्यालाच उलट भांडत होती आणि सांगत होती, जर तुम्हाला माझ्यासोबत राहायचं नसेल तर नका राहू, मी तुम्हाला घटस्फोट देते, मला तुमच्यासोबत राहायचं नाही. अशा पद्धतीनं भांडणं करून घर सोडून थेट तिच्या माहेरी निघून जात होती. आता नवऱ्याला काय करावं काय नाही समजत नव्हतं. बायकोचं प्रकरण आजूबाजूच्या लोकांना समजत होतं म्हणून त्याची बदनामी होत होती. त्यानं बायकोला अनेक वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण मात्र तिनं काही केल्या ऐकलं नाही. उलट ती नवऱ्याला म्हणत होती की मी तुम्हाला घटस्फोट देते, तुझ्यासोबत मला राहायचं नाही, मी त्या तरुणासोबतच राहणार आहे, त्याच्यासोबतच सुखाचा संसार करणार आहे.
आता या महिलेनं नेमकं त्या तरुणामध्ये नेमकं असं काय पाहिलं होतं? स्वतःचा नवरा सोडून 6 वर्षाची मुलगी सोडून ती त्या तरुणासोबत जायला तयार झाली होती. म्हणूनच या गोष्टीचा राग त्या नवऱ्याला मोठ्या प्रमाणात आला होता. म्हणून 22 जुलैच्या दिवशी त्यानं त्या ठिकाणी छताला गळफास लावून आत्महत्या केली होती आणि हे सगळं प्रकरण जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये गेलं होतं. आता त्या मृत व्यक्तीच्या भावाच्या तक्रारीवरून त्या महिलेविरोधात आणि त्या तरुणाविरोधात आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी दोघा जणांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुद्धा चालू केली आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण कशा पद्धतीनं झपाट्यानं वाढत चाललेलं आहे, त्याला नेमकी काय काय कारणं आहेत, कशामुळे हे सगळे प्रकार वाढत चाललेले आहेत, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.